नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत भेंडी मसाला। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात। काही मसाले घेतले आहेत। अद्रक लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, जिरे मोहरी, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धना पावडर। टमाटरचं पेस्ट घेतलं आहे। कांदा बारीक चॉप करून घेतला आहे। छोटी वाटी दही घेतला आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे। सर्वप्रथम भेंडी आपण थोडी फ्राय करून घेऊया। थोडं तेल घेतलं आहे, फ्राय करून घ्यायची आहे। आता आपण भेंडीचा मसाला तयार करू। त्याच्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतले आहे, जिरे मोहरी, नंतर बारीक चॉप केलेला कांदा परतून द्यायचा आहे। कांदा आपला परतून झाला आहे। नंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत, ते पण छानपैकी परतून घ्यायचे आहे। आता आपण दह्यामध्ये सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि गरम मसाला। हा बनवलेला मसाला आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत। छान असं तेल येऊपर्यंत परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटले आहे। नंतर आपण टमाटरची पेस्ट टाकणार आहोत, ते पण छानपणे अशी परतून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत परतायचे आहे। मसाल्याला तेल सुटल्यावर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा परतून झाला आहे। नंतर आपण फ्राय केलेली भेंडी त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि अशी छान परतून घ्यायची आहे। तर मग तयार आहे आपली मसाला भेंडी। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। लाईक